नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढेगे. पाहुयात बातमी. राज्यभरात आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात. सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव या परीक्षा केंद्रावर 890 विद्यार्थी देत आहेत परीक्षा. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट. या ठिकाणी मुलांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात, म्हणजे या केंद्रावर कुठल्या प्रकारचा गोंधळ किंवा कुठल्या प्रकारची गडबड होत नाही असंच या ठिकाणी देतं. आताच आपण उपप्राचार्य यांच्याशी आपण भेट घेतली, त्यांच्याशी आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केले. त्यांनी आपल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे की हॉलची भरपूर संख्या आहे आणि विद्यार्थ्यांना कसल्या प्रकारचा त्रास होण्यामध्ये हॉलमध्ये लाईट आणि फॅनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आता आपण सिस्टमॅटिक आणि शिस्तबद्ध असा प्रोग्राम सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये या ठिकाणी होत आहे. 12वीची परीक्षा या ठिकाणी चालू आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी विद्यार्थ्यांची लाईन शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी कॉलेजचं नियोजन केल्याबद्दल पालकवर्गातून या ठिकाणी या कॉलेजचं आणि प्राध्यापकाचं या ठिकाणी जगदेच्या वतीने आणि पालकांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. पाहतोय आपण या ठिकाणी सुरक्षेची बाब बघितली. आपण या कॉलेजला 2 गेट आहेत. एक गेट बघितलं आपण समोरच गेट आहे आणि दुसरं गेट बघितलं तर आपण त्या कॉलेजच्या जवळपास गेट आहे आणि म्हणून या ठिकाणी परीक्षा केंद्रावर कुठल्याच प्रकारचा गोंधळ किंवा गडबड होणार नाही याची जबाबदारी आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहू शकता आपण की कशा पद्धतीने या ठिकाणी हा जो कॉलेज आहे नामांकित कॉलेज आहे आणि या कॉलेजचा जो विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळे या कॉलेजवर कसल्या प्रकारची कॉपी किंवा चिटिंग या ठिकाणी करताना दिसत नाही किंवा या ठिकाणी बाहेर असणारे विद्यार्थी किंवा गुंडप्रतिष्ठित लोक या ठिकाणी त्यांना येण्यापासून अटकाव करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही गेटची निर्मिती केली. आता लागलीच विद्यार्थीमध्ये पास झाल्यानंतर दोन्ही गेट बंद होतील आणि या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षितपणे परीक्षा देतील. नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी आहे माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके या कॉलेजसमोर. सर, नुकतीच आता 12वीची परीक्षा चालू होती, कशा पद्धतीने नियोजन आहे? सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये एकूण परीक्षार्थी विद्यार्थी 890 विद्यार्थी परीक्षा घेत आहेत. या महाविद्यालयामध्ये पहिल्यापासूनच परीक्षेच्या सुविध आणि वातावरण सुरू होतं. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे की आदलाबदल सेंटर करण्याचा, प्रवेश बदलून केंद्र बदलून तेही आमच्याकडे सर्व जॉईन झालेले आहे. निश्चितच आम्ही 100% या ठिकाणी खात्री आणि विश्वास देतो की या महाविद्यालयामध्ये परीक्षा सुरळीत चालते. महाविद्यालयाचे आपण पाहतो ते कडकोट बंदोबस्त आहे, गेट आहे आणि सुरक्षेचं बघितलं तर सुरक्षा चांगल्या प्रकारची आहे. मग या महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासूनच बघितलं तर आपण एक कमानचं गेट आहे आणि त्या गेटच्या नंतर दुसरं एक गेट आहे, त्याच्या पाठीमागे एक गेट आहे आणि चारही बाजूला या महाविद्यालयाला कंपाऊंड वॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पहिल्यापासूनच महाविद्यालय सुसज्ज इमारत, भौतिक सुविधा या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगल्या आहेत आणि हॉलची सुद्धा व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची आहे. प्रत्येक हॉलमध्ये फॅन, लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुसज्ज अशी व्यवस्था परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी केली आपण. काय सांगाल सर? 12वीच्या ह्या ज्या परीक्षा चालू आहे, शासनाच्या निर्देशानुसार या परीक्षा आम्ही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आमचं कर्मचारी वर्ग आहे, केंद्र संचालक आहे, हा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांचंही मनोबल वाढावं, विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन न येता विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात ही त्यांना शुभेच्छा देतो. बाहेरचे काही विद्यार्थी गोंधळ घालतात असंही समजले. या केंद्रामध्ये बाहेरचे विद्यार्थी गोंधळ घालण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचं कारण असं आहे की या महाविद्यालयाला सुरुवातीपासून सर्व गेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करीत आहे. पोलीस यंत्रणेचं आपलं सहकार्य आहे. काय सांगाल सर, किती विद्यार्थी संख्या आपल्याकडं? विद्यार्थी संख्या 1000च्या आसपास 890 आहे. परीक्षा अतिशय आदर्श केंद्र म्हणून आम्हाला नावाजलं गेलेलं आहे आणि सुरळीत परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना पहिला पेपर असल्यामुळे सर्व भारतातील विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. पालकांना काय आवाहन कराल? पालकांना हेच की ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला असतो ते विद्यार्थी चांगला पेपर लिहितील अशी अपेक्षा ना. तुम्ही होऊन परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षेला अडथळा निर्माण होईल असं त्यांना वागू नये एवढी त्यांना विनंती आहे. पालकाला या ठिकाणी अशीच विनंती की ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल ते सुरळीतपर्यंत परीक्षा देतील. आपण केंद्रावर येऊन गोंधळ घालण्यापेक्षा विद्यार्थ्यांना ज्या सुविधा त्या आपण पुरवावेत आणि या ठिकाणी परीक्षा मंडळाला सहकार्य करावं असंच विनंती सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक करीत आहेत, उपप्राचार्य करत आहेत. NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव, बीड.